हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे मस्त अशी शेंगदाण्यापासून झणझणीत चटणी। ही चटणी अप्रतिम टेस्ट लागते, खाण्यासाठी सुद्धा तुम्ही तोंडी लावायला सुद्धा जेवणासोबत एक नंबर तयार होते। तुम्ही ही चटणी महिना 2 महिना स्टोर करून काचेच्या बाटलीमध्ये न फ्रीज करता बाहेर सुद्धा ठेवू शकता। तर ही चटणी झटपट आणि एकदम टेस्टी कशा प्रकारे तयार करायची आहे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा। इथे 1 वाटी आपण शेंगदाणे वापरले आहे। तर शेंगदाणे भाजून घेऊया छान खरपूस असे लालसर रंग येईपर्यंत। इथं आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढई आपली गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊया। या चटणीचा सर्व खेळ शेंगदाणे भाजण्यावर असते। शेंगदाणे जर तुम्ही व्यवस्थित भाजले नाही तर चटणी खायला टेस्ट लागत नाही। त्यामुळे शेंगदाणे कशा प्रकारे भाजायचे हे तर मी तुम्हाला सांगणार आहे। कंटिन्यू आपल्याला हलवायचं आहे, अजिबात शेंगदाण्याला एका ठिकाणी ठेवायचं नाही, जेणेकरून चारी बाजूने लालसर शेंगदाणे व्यवस्थित भाजले जाते आणि ते चटणीला चव एक नंबर लागते। अशा प्रकारे आपल्याला हलवून चारी बाजूने मस्त असं लालसर खरपूस भाजून शेंगदाणे घ्यायचं आहे। बघू शकता किती मस्त शेंगदाणे आपले भाजतात, ते चारी बाजूने भाजतात, एकाच ठिकाणी शेंगदाणा भाजत नाहीये। आणि एकदम बारीक गॅसवर अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे छान। बघू शकता किती छान आपले शेंगदाणे भाजलेले आहेत, एक नंबर। इथं मी गॅस बंद केली आहे, पाहू शकता मस्त असे शेंगदाणे आपले भाजून तयार आहे। त्याच्यामध्ये आपण अर्धा चम्मच जिरा टाकून घेऊया। शेंगदाण्यातच टाकायचं आपल्याला, पाहू शकता इथं आपण 7-8 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, पिकलेले। सुक्या मिरच्या नाही वापरायचा आहे, आपल्याला शेंगदाण्यातच टाकायचं आहे आणि गरम करून घ्यायचं आहे। इथं आपण 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, गावरान लसण आहे आपली, साफ करून घेतलेलं आहे, ह्याच्यामध्येच टाकून घेऊया आणि थोडंसं हलकं गरम करून घेऊया। आता छान सगळं व्यवस्थित गरम झालं आहे आणि भाजले सुद्धा। आपण आता हे शेंगदाणे सर्व काढून घेऊया, साहित्य एका प्लेटीमध्ये काढून घेऊया आणि गार करून घेऊया। पाहू शकता 5 मिनिटं झाले, छान थंड झालेला आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यातून काढून घेऊया। अगदी थोडासा मोठा काढायचा आहे, लय बारीक नाही करायचे। थोडे लसूण सर्व व्यवस्थित घ्यायचं आहे। मी इथं मिरच्या आम्ही तिखट जरा कमी खातो त्यामुळे थोडं घेतलेले आहे, तर तुम्ही तिखटचं प्रमाण जास्त कमी करू शकता। याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकूया आणि बारीक करून घेऊया। पाहू शकता अशा प्रकारे मोठा काढून घ्यायचा आहे। इथं मी शेंगदाण्याची एकदम सुक्की चटणी करणार आहे, जेणेकरून जास्त दिवस टिकेल आणि तुम्ही ही चटणी कुठेही बाहेर जरी जाणार असाल तरी घेऊन जाऊ शकता। आरामशीर भाकरीसोबत, चपात्यासोबत, पावासोबत पण बाहेर आपण चपात्या वगैरे घेऊन खाऊ शकतो। अशी प्रकारची मस्त अशी चटणी झणझणीत आपल्याला इथं तयार करायचं आहे। शेंगदाणा आपण बारीक करून घेतलेले आहे, जरा मोठाच आहे, आपण गरम करून घेऊया। इथं आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये अगदी थोडासा ऑइल वापरायचं आहे। इथं थोडासा अर्धी पळी आपण तेल वापरलेले आहे, त्याच्यामध्ये आपण हे वाटलेलं शेंगदाणा टाकूया। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये। 2 मिनिटं छान असे फ्राय करून घ्यायचं आहे, खाली लागून द्यायचं नाही, अगदी बारीक गॅसवरच आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे चटणीला व्यवस्थित। पाहू शकता कुठेतरी ऑइल दिसतंय का आपल्या चटणीला? अजिबात ऑइल दिसत नाहीये। 2 मिनिटं असंच परतून घ्यायचं आहे। चवीनुसार थोडासा मीठ टाकूया। आपण आधी शेंगदाणा बारीक करताना मीठ टाकलेले आहे अर्धा चम्मच, इथं थोडं अजून टाकले मी अर्धा चम्मच। छान चटणी आपली फ्राय झालेली आहे, एकदम मस्त अशी चटणी आपली रेडी झाली आहे। इथं गॅस मी बंद केलेले आहे, काढून घेऊया एका प्लेटीमध्ये। पाहू शकता मस्त अशी चटणी आपली रेडी झालेली आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे चटणी एकदा नक्की बनवून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा की चटणी कशा प्रकारे तयार झाली आहे। ही चटणी खाण्यासाठी अगदी टेस्टी आणि खूप छान लागते। जेवणासोबत तुम्ही तोंडी लावायला कुठल्याही भाज्यासोबत किंवा कुठल्याही जेवणासोबत खाऊ शकता आणि भाकरीसोबत अप्रतिम लागते मस्त अशी। तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा। मस्त अशी चटणी आपली रेडी झालेली आहे। तुम्हाला ही चटणीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा। ही चटणी माझ्या घरात कधीच राहत नाही स्टोअरमध्ये, कारण जेव्हा मी बनवते ना इतकं चटणी आवडते, सर्व चटणी आमची संपून जाते, त्यामुळे मी स्टोअर करून ठेवत असते भरणी भरून। तर मस्त अशी आपली शेंगदाण्याची सुक्की चटणी तयार आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की बनवा आणि कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून कळवा। आवडला असेल व्हिडिओ
तर लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. बाय.